मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील मुंबईमधील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी कालपासूनच आहे, परंतु त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहे। तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाला समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी जो मराठा समाज आलेला आहे तो या ठिकाणी घोषणा देत आहे। 1 लाख एक मराठा लाख मराठा घोषणा या ठिकाणी हा मराठा समाज देत आहे। जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, परंतु जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत की मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याची सरकारने अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी घेऊन जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तसेच हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल याचा आधार घेत जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे। आणि जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। खरं तर इथं पाऊस रात्रीपासून कोसळतोय, त्यामुळे या ठिकाणी समाज बांधव जे आले आहेत ते रेनकोटचा आधार घेत आहेत। कुठे इथे इथं झोपड्या पण त्यांनी केलेल्या आहेत पन्नी टाकून, आणि या ठिकाणी कुठेतरी आसरा घेण्याचा हा समाज प्रयत्न करत आहे। परंतु या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा दुसरा दिवस आणि सरकार आज काय भूमिका घेतं, शिष्टमंडळ भेटायला येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।